नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आज खरं तर तब्बल 2 वर्षानंतर ढाकूमाकूम ऐकायला मिळतंय, कारण दहीहंडीचा उत्साह संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतोय। मुंबईमधल्या दादर इथं देखील दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। दादरची मानाची दहीहंडी महिला पथकानं फोडली, तर 5 थर रचून ही दहीहंडी फोडण्यात आलेली आहे। कोरोनामुळे जवळपास 2 वर्ष आपल्याला या उत्साहाला मुरड घालावी लागलेली होती दहीहंडी पथकांसाठी। त्यामुळे आज अतिशय उत्साहाचा दिवस आहे, कारण कोणत्याही निर्बंधाविना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तसंच राज्यातल्या इतरत्र भागांमध्ये देखील दहीहंडी उत्साहात साजरी होतीये। तर महिला पथकानं दादरमधली आयडियल इथली दहीहंडी साठी मनोरे रचले होते। मानवी मनोरे रचले जातात, यासाठी जवळपास 1.5-2 महिने प्रॅक्टिस केली जाते, सराव होत असतो आणि त्यानंतर आजच्या दिवसाची प्रत्येक गोविंदा पथकाला प्रतीक्षा असते आणि त्यानुसार ते खरं तर वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात। 1.5-2 महिने सलग सराव केल्यानंतर हे मानवी मनोरे रचले जातात। गेली 2 वर्ष कोविडचं निर्बंध होतं, कोरोनाची महामारी सगळ्यांसमोर होती आणि त्यामुळे हा उत्साह साजरा करता आला नाही। यंदा मात्र अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय। ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आलेली आहे, मानवी मनोरे रचले जात आहेत। गोविंदा पथकं जी आहेत ती वेगवेगळ्या मंडळांना हजेरी लावत आहेत। अर्थातच गोविंदा पथकांसाठी बक्षिसं सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, मात्र त्याहून या सगळ्या गोविंदा पथकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बाब ती म्हणजे हंडी फोडणाऱ्या या राज्यात खरं तर सत्तेची हंडी फोडणाऱ्या सरकारनं म्हणजे शिंदे फडणवीस सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणा आहेत। त्यामुळे दहीहंडी पथकं जी आहेत, हे गोविंदा पथक जे आहेत ते त्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय। तर ही दादरमधली दहीहंडी आपण पाहतोय। छोटा कन्हैया दिसतोय आणि त्याच्या भोवती या सगळ्या गोपिका म्हणजे सगळ्या गोविंदा पथकातल्या या गोपिका आहेत त्या फेर धरताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। मानवी मनोरे रचल्यानंतर प्रत्येक गोविंदा पथकामधल्या गोविंदांना एक वेगळा उत्साह असतो, एक वेगळा आनंद खरं तर त्यांना हा सण देऊन जात असतो। आता थेट जाऊयात बोरिवलीमध्ये। बोरिवलीत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, मुंबईमध्ये, राज्यामध्ये, इतरत्र भागांमध्ये आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। बोरिवलीमधली सुद्धा दहीहंडी काही वेगळी नाहीये, तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय। काय सध्या तिथलं वातावरण? मनाली, फक्त बोरिवलीतच नाही तर मुंबईतील वातावरण आज उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कारण का गोविंदा पथकांना तब्बल 2 वर्षानंतर दहीहंडी जी आहे हा सण साजरा करता येतोय। आता मी बोरिवली या ठिकाणी आहे। बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी प्रसिद्ध आहे, कारण का रात्री उशिरापर्यंत चालणारी ही दहीहंडी असते। आत्ताची जर आपण या ठिकाणची दृश्य पाहायला गेली तर गोविंदा पथकं जी आहेत ती आता येऊ लागलेली आहे। त्या ठिकाणी तयारी जी आहे ही अंतिम टप्प्यात आलेली आहे, मात्र रात्री उशिरापर्यंत ही दहीहंडी सुरू असते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे एकंदरीत जर वातावरण आत्ता आपण मुंबईतलं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकं जी आहेत यावर्षी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि गोविंदा पथकांचा एक उत्साह जो आहे ह्यावर्षी वेगळ्याच शिगेला असणार आहे, कारण का मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे दहीहंडी हा सण जो आहे त्याला खेळाचं स्वरूप जे आहे हे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आत्ता जे आपण या ठिकाणची जर परिस्थिती पाहायला गेली तर उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला मुंबईत पाहायला मिळतंय। बोरिवलीत आता दहीहंडी ही प्रसिद्ध अशी प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी असते आणि थोड्याच वेळात ह्या दहीहंडीला सुरुवात होईल। साधारणतः 12 वाजता या दहीहंडीला सुरुवात होईल आणि रात्री उशिरापर्यंत ही दहीहंडी सुरू असते। याची अनेक सिनेतारका जे आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत, त्यामुळे ही दहीहंडी उशिरापर्यंत चालणारी दहीहंडी म्हणून सुद्धा ओळखली जाते। म्हणाली अगदी बरोबर आहे, गोविंदा पथकांमध्ये विशाल उत्साह आहे। मात्र जे इतर नागरिक आहेत जे गोविंदा पथकांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात, त्यांच्यासाठी यंदाचा दहीहंडी उत्सव काय सांगतोय?
तर आपण विशालकडे जाणार आहोत. त्यापूर्वी ही दृश्य पाहतोय, घाटकोपर मधली दृश्य आहेत. ढोल ताशा पथक घाटकोपर मधल्या दहीहंडीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सुद्धा दहीहंडीचा उत्साह जोरदार आहे. दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी खरं तर उसळत असते. या उत्सवाची धूम ही काही वेगळीच आहे. एकतर पावसाच्या सरी आणि त्यामध्ये उंच आकाशात बांधलेली दहीहंडी, रंगीबेरंगी कपड्यांमधले दिसणारे गोविंदा पथकं, ढोल ताशाच्या तालावर थिरकणारे गोविंदा, मानवी मनोरे, असं सगळं चित्र खरं तर हे खूप आल्हाददायक असतं, मनाला सुखावणारं असतं. श्रावण महिन्यातला हा एक सण आहे आणि तो साजरा करण्याचा एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच ऊर्जा या सगळ्या गोविंदा प्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. खूप एन्जॉय करते. दहीहंडी संदर्भात मी अशी कधी एन्जॉय केली नाही, कारण मी कधी खराब चढले नाही, पण मला मजा येते बघायला माहोल. चला हवा युद्धामध्ये काय असतं दहीहंडीचा उत्साह? दहीहंडी स्पेशल आम्ही एपिसोड केला नाहीये, पण गणपती स्पेशल करतो, तर तुम्ही नक्की बघा. दहीहंडीचा एकाच गाणं बनवून दाखव. ऐक ना, मध्ये ये पटकन नाही आठवणार मला आता. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बीरच का बाका संभाल तेरी घगरी रे. एकंदरीत 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर आज दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. निर्बंध हटवलेले आहेत, त्या संदर्भात काय सांगणार? हे निर्बंध हटवले तरी पण आपण आपली काळजी घ्या असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. खूप सेफ्टी बाळगून तुम्ही सण साजरे करा. बस, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तर अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा या महिला गोविंदा पथकामधल्या या गोपिकांना खरं तर मांडलेला आहे असं म्हणूयात. कारण जरी कोविडचे निर्बंध नसले तरी देखील प्रत्येकाला आपापली सेफ्टी, आपापली सुरक्षता बाळगायची आहे आणि त्यानुसार तुम्ही या उत्सवात सहभागी व्हा. तर गोविंदा पथकामध्ये काही राजकारण्यांची सुद्धा, नेते मंडळींची हजेरी लावण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येकजण आपापल्या विभागामध्ये मोठमोठे मनोरे कसे रचले जातील, अधिकाधिक गोविंदा पथकं कसे सहभागी होतील, यासाठी खरं तर आतुरतेनं वाट पाहत असतात सगळ्या गोविंदा पथकांची आणि त्यानुसार भरघोस बक्षिसं सुद्धा लावली जातात. दहीहंडीचा थरार आणि राजकारणाचा धुळा असं चित्र दरवर्षीच खरं तर गोविंदा च्या या उत्साहामध्ये, दहीहंडीच्या उत्सवात आपल्याला पाहायला मिळत असतं. कोरोनामुळे तब्बल 2 वर्ष दहीहंडी उत्सव जी आहे, उत्सवाची एक आपण म्हणूया जी धूम होती ती पाहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी ढाकूमाकूमच्या तालावर दहीहंडीचा थरार चांगलाच रंगताना दिसतोय. घाटकोपरमधली ढोल ताशा पथकांची दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी सकाळपासूनच ढोल ताशा पथक उपस्थित आहेत. काही ठिकाणी डीजेच्या तालावर थिरकताना दिसतात, तर काही ठिकाणी पारंपरिक वाद्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या वाद्यांमुळे किंवा या सगळ्या सुरांमुळे गोविंदा पथकांच्या उत्सवात सुद्धा भर पडत असते. कारण 2 वर्ष दहीहंडी उत्सव साजरा करता आला नव्हता. मुंबई, ठाण्यात खरं तर लाख मोलाच्या हंड्या बांधल्या जातात आणि या हंड्या बांधण्याची स्पर्धाच खरं तर सगळ्या राजकारण्यांनी लावलेली होती. या स्पर्धाचं शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि मनसे असे आता वेगळे आणखीन यामध्ये गटांमधची भर पडलेली आहे. त्यामुळे हा उत्सव जो आहे तो अधिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आणि आता काही निर्बंध नाहीत की तुम्ही इतके थर लावल्यानंतरच तुम्हाला बक्षीस मिळेल. क्रेनची मदत घेऊन तुम्ही जितके थर लावताय तिथपर्यंत ही दहीहंडी आणण्यात येते आणि मग तुम्ही ती फोडू शकता. एकूणच या सर्व ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आपल्याला दिसतंय. इथं कोळी नृत्य असतील किंवा लावणी असतील असे काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या व्यासपीठावर आयोजित केले जातात. त्यासोबतच इथे आकर्षक अशी रोषणाई केली जाते. या पिलर्समधून एक या पिलर्समधून कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. त्यामुळे गोविंदा पथकांचा जल्लोष हा कायम राहणार आहे पूर्ण दिवसभर.
या दहीहंडीला दरवर्षी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तर हे मुंबईतल्या दादर आणि घाटकोपर येथील दृश्य आपण पाहतोय. आमची प्रतिनिधी रुचा आपल्याला दाखवत होती ती म्हणजे क्रेनच्या साहाय्यानं दहीहंडी बांधण्यात आलेली होती. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खरं तर युक्त्या आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी भरघोस बक्षीसं असतात, तर काही ठिकाणी सेलिब्रिटींची मांदियाळी असते, तर काही ठिकाणी DJ असेल, ढोल ताशा पथक असेल, अशा मानवी मनोरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात असतात. अधिकाधिक उंच मनोरा कोण रचतोय किंवा कोण विक्रम मोडणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः जय जवान या गोविंदा पथकाकडे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असतात, कारण ज्यावेळेस मानवी मनोरे रचण्याचे पथक सुरू करतं त्याची सुरुवात जिथून होते ते अगदी देवाला साकडं घालतात, श्रीकृष्णाला साकडं घालून मग ते आपले मनोरे रचण्याला सुरुवात होते आणि त्या दृश्यांपासून ते अगदी वरच्या थरापर्यंतचा जो मनोरा आहे, जो आत्तापर्यंतचा विक्रम त्यांनी केलेला आहे 9 थरांचा, तो लागेपर्यंत सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडत असतो की हा गोविंदा सरसरवर कसा चढत जातो आणि त्याच पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं ते सराईतपणे खाली देखील उतरत असतात. हे सगळं करत असताना स्वतःच्या आरोग्याची सुरक्षतेची सुद्धा काळजी बाळगणं अतिशय आवश्यक आहे. अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या दहीहंड्या आपण पाहतोय. त्यामध्ये ठाण्यातली आत्ता सध्या टेमी नाक्यावरची दहीहंडी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहे. या दहीहंडी उत्सवाला शिवसेनेची किंवा धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंडी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. मात्र यंदा एकनाथ शिंदे गटाची दहीहंडी म्हणून याची एक वेगळी ओळख आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे उंच हंड्या फोडणाऱ्या गोविंदा पथकांना 2.5 लाख रुपये, महिला गोविंदा पथकाला 1 लाखांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर ठाण्यातच आमदार प्रताप सरनाईक यांनी 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. असे विविध ठिकाणचे गोविंदा पथक आणि मंडळं जी आहेत ते आपल्याला या संपूर्ण दिवसभरामध्ये न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळणार आहे. गोविंदा पथक, दहीहंडी, मानवी मनोरे असे सगळे दृश्य, राज्यभरातली दृश्य आम्ही न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला दाखवणार आहोत. गोविंदा अरे गोपाळाची धूम जी आहे ती आज आपल्याला पाहायला मिळते आणि ती तब्बल 2 वर्षांनंतर आहे. त्यामुळे पाहणाऱ्यांसाठी आणि सहभागी होणाऱ्यांसाठी दोघांनाही खूप सुखावणारी आहे. विविध ठिकाणाची दृश्य जी आपण पाहतोय आता ही घाटकोपरमधली दृश्य आहेत. या ठिकाणी गोविंदा पथकं यायला सुरुवात झालेली आहे. मात्र त्यापूर्वी सकाळपासूनच पारंपरिक वाद्य जे आहेत किंवा ढोल ताशाच्या गजरामध्ये इथल्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. अनेक मंडळी, जे अनेक नेते मंडळी असतील, सेलिब्रिटी असतील, ते सुद्धा आता इथे हजेरी लावायला सुरुवात होतीये. आणि मला खूप मजा येणार आहे ह्यांनाही फोडताना बघून. आणि हाय मला येऊन कसं वाटतं 2 वर्षानंतर एवढा हा उत्सव मला एक्झॅक्टली तेच वाटतं की तुलाही वाटतंय. 2 वर्ष जे घरी आपण अशा विचारांमध्ये काढलेले की परत अशा टाईपचं आपलं जे भारतीय इतके सण असतात, इतके सुंदर असतात, लोकांची जी एनर्जी असते ती परत पाहायला मिळेल का नाही. आणि ती आज पाहून इतकी मन भरलंय. तुमच्या सगळ्या मुलींची एनर्जी पाहून माझं मन भरलंय आणि अगदी दिल खुश हो गया मेरा. हॅलो, 2 वर्षानंतर सेलिब्रेट होतोय, तर मला काय, मला खूप खूप भारी वाटतंय. कारण तुम्हाला सगळ्या मुलींना बघून मला एक वेगळा जोश आला आहे. कारण मला आठवतंय मी लहान असताना असं तुमच्याच सर्व दहीहंडीमध्ये घरावर दहीहंडी फोडायचं. सगळ्यांना बघून माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी परत आज ताज्या झाल्या आहेत आणि मला खूप वेगळा एक जोश फील होतो. मान असलेल्या घाटकोपरच्या आमदार राम कदम यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. यावर्षी तुम्ही पाहत आहात की मोठ्या प्रमाणावर इथं बालगोपाल आले आहे. खरं तर दरवर्षीच बालगोपाल येत असतात, परंतु गेली 2 वर्ष कोरोनामुळे हा सण उत्साहात साजरा करता आला नव्हता. आणि यावर्षी या सणाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे, कारण भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्त संबंध वर्षभर कार्यक्रम सुरू आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी इथं 75 बालगोपाल येणार आहेत. भारत माता आपल्याला दिसून येत आहेत, बालगोपाल आपल्याला दिसून येत आहेत. जे खरं तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हटलं तरी चालेल.
जो बालगोपाल सगळ्यात सुंदर वेशभूषा धारण करून येईल त्याला पारितोषिक दिलं जाणार आहे. तू सांग कोणाचं रूप धारण केलंयस आज तू? भारत माताचा. बरं, आज भारत माता बनलेली आहेस तू. काय यावर्षी भारत माता बनली आहे? दरवर्षी इथं येतेस तू? नाही, हेच वर्षी आले आहे मी. बरं. आणि भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्त तुम्ही सगळ्या जणी आलाय. खरं तर आज गोविंदाचा सण आहे. राधा बनण्याऐवजी आज तुम्ही भारत माता झालाय. भारत माता. कुणी सांगितलं बनायला भारत माता बना म्हणून? असं कुणी सांगितलं? राम कदम. राम कदम यांचं हे आयोजन आहे आणि त्यांनी या सगळ्या मुलींना आज भारत माता बनून यायला सांगितलं. आपण पाहतोय सगळ्यांना भारताचा तिरंगा जो आहे तो सुद्धा वाटप केला जातो आहे. कारण मी जसं म्हणाले 75 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर्षी प्रत्येकच सणाचा उत्साह जो आहे तो कुठेतरी राष्ट्रभक्तीचं रूप लेवून आलेला असणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या हातात आपण पाहतोय तिरंगा दिसून येतोय. अतिशय उत्साहात आजचा जो दिवस आहे तो साजरा केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आता ही दृश्य घाटकोपरमधली आपण पाहतोय आणि त्याचबरोबर ठाण्यामधली सुद्धा दृश्य आहेत. टेंबी नाक्यावरची जी मानाची दहीहंडी ठाण्याची समजली जाते, या ठिकाणी सुद्धा आता गोविंदा पथकांची हजेरी येण्यास किंवा नोंद करण्यास सुरुवात झालेली आहे. दिवसभर हा उत्सव सुरू असणार आहे. दहीहंडी हा खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचं प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्यानंतर दहीहंडीच्या वेळेस अनेक तरुण जे आहेत, अनेक गोविंदा जे आहेत ते एक आपला संघ तयार करत असतात, आपली एक टीम तयार करत असतात आणि त्यातून हे गोविंदा पथक निर्माण होत असतं. आणि या सगळ्या टीममधल्या या सगळ्या सदस्यांकडनं किंवा या संघातल्या सगळ्या सदस्यांकडनं मानवी मनोरे रचले जातात आणि ते मनोरे उंच उंच कसे रचले जातील याकडे प्रत्येक गोविंदा पथकाचा मानस असतो. आणि ही सगळी मंडळी जी आहेत, विविध मंडळं जी आहेत ती या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थित राहत असतात आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा मात्र सरकारनं जाहीर केलेलं आहे की दहीहंडी हा एक फक्त सण किंवा उत्सव नाही, तर हा एक मोठा ज्याला एक पारंपरिक किंवा प्रो दहीहंडी सुद्धा म्हटलं जाऊ शकतं अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. ह्याला खेळाचं स्वरूप प्राप्त करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे जसं प्रो कबड्डी होतं किंवा अनेक प्रो लीग ज्या होत असतात विविध खेळाच्या, त्याचप्रमाणे आता दहीहंडी सुद्धा साजरी केली जाईल. त्यामुळे फक्त एक दिवस नाही तर 365 दिवस दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. खरं तर या एका दिवसासाठी 365 दिवसातल्या या एका दिवसासाठी सगळे दहीहंडी पथकं जी आहेत, गोविंदा जे आहेत ते वाट पाहत असतात आणि यासाठी गेले 1.5 ते 2 महिने प्रॅक्टिससुद्धा करत असतात. मनोरे रचण्याची ही प्रॅक्टिस होत असते. प्रत्येकजण खरं तर आपला नोकरी व्यवसाय सांभाळून या उत्सवात सहभागी होत असतो आणि या 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीतल्या सरावामध्ये ते लोक सहभागी होत असतात. मग त्यामध्ये महिला पथक देखील आहे, बाल पथक असतं, बाल गोपाळसुद्धा आता आपापले मनोरे ते लहान थराचे असतील मात्र ते देखील तितक्याच उत्साहानं या सरावात सहभागी होत असतात. शेवटच्या थरावर म्हणजे अगदी टॉप ज्याला म्हणता येईल त्या थरावर बाल गोपाळ असतो, त्यामुळे त्यालासुद्धा तितकीच उत्सुकता आकर्षण या सणाची असते. आणि तोच उत्साह या 2 वर्षानंतर कोविडच्या संपूर्ण निर्बंधानंतर या महामारीनंतर आज पुन्हा एकदा आपल्याला राज्यात पाहायला मिळतोय. घाटकोपरमधली ही ढोल ताशा पथकाची आपण दृश्य पाहतोय आणि दुसऱ्या ठाण्यातली टेंभी नाक्यावरची मानाची दहीहंडी जिला म्हटलं जातं ती ही दृश्य आहेत. पुढच्या काही वेळातच या दहीहंडीला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला हा ठाणे या दहीहंडीची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून झाली होती आणि त्यानंतर अखंड हा उत्सव त्याच जोशात सुरू होता. यंदा हा उत्सव आणखी आपल्याला द्विगुणित झालेला पाहायला मिळणार आहे, कारण या ठिकाणी ठाण्याचेच जे चेहरा जो आहे, जो मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून समोर आलेला आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे हे देखील या दहीहंडीला हजेरी लावणार आहेत. तर न्यूज 18 लोकमतवर दहीहंडीचा हा उत्साह असाच सुरू राहणार आहे. छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
आणि आपल्यामध्ये खूप एनर्जी साठलेली असली तरी आपण जरा स्वतःला सांभाळून दहीहंडी खेळावी आणि खूप मजा येते आणि होपफुली हीच एक्साइटमेंट चित्रपटगृहांमध्ये बघायला मिळते. येस. सो आता जसे आपण मनोऱ्यामध्ये हंडी फोडतो आपण, सो आम्ही तसंच 16 सप्टेंबरच्या हंडीसाठी आम्ही मनोरे लावत आहोत. सो 16 सप्टेंबरला बॉयज 3 रिलीज होते आणि तुम्हाला ती खूप आवडेल, सो ती पण नक्की बघा. आणि आज जो उत्साह आहे, जो उत्साह आपण 2 वर्षानंतर फील करतोय, सो असाच तुम्हाला थिएटरमध्येही बघायला मिळणार आहे. सो नक्कीच 16 सप्टेंबरला बॉयज 3 पण बघा. खूपच छान वाटतंय. ही आम्ही आयडियलच्या अंडी पहिल्यांदाच आल्या आयडियलच्या अंडीला आणि ही जेवढी गर्दी आता जमले तेवढीच बॉईज 3ला येऊ दे अशी माझी इच्छा आहे. दुसऱ्यांदा आलो आपण. तर 2 ठिकाणची दृश्य आहे. दादर आणि ठाण्यातील दादरमधली आयडियलची मानाची हंडी म्हणून परिचयाची आहे, तर ठाण्यातील टेंभी नाक्यावरची मानाची हंडी समजली जाणारी हंडी यंदा सगळ्यांचंच लक्ष खरं तर या दहीहंडीकडे लागलेलं आहे. कारण ठाण्यातली धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेनेची दहीहंडी म्हणून याची ओळख होती, मात्र आता याची आणखी एक ओळख झाली, ती म्हणजे शिंदे गटाची ही दहीहंडी म्हणून सुद्धा आता परिचयाची झालेली आहे. खरं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीचा उत्साह कोविडच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर यंदा पुन्हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ढाकूमाकूमचे सूर जे आहेत त्या संपूर्ण गल्लीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. ज्या ज्या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय त्या ठिकाणी संपूर्ण जल्लोषात ही तयारी सुरू आहे. दादर, घाटकोपर, ठाणे या ठिकाणी विशेषतः गोविंदा पथकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी पाहायला मिळत असते. आवर्जून गोविंदा पथकं या ठिकाणच्या दहीहंडीला उपस्थित असतात. भरघोस बक्षिसं, त्याचबरोबर दहीहंडीचं असणारा एक वेगळंच वातावरण हे गोविंदा पथकांना भारावून टाकणारं असतं. कारण गोविंदा पथकं या दिवसासाठी खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. आणि यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा देखील केलेली आहे विधानसभेमध्ये, ती म्हणजे प्रो गोविंदा म्हणून आता दहीहंडीकडे पाहिलं जाईल. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे. त्यासोबतच खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. त्यामुळे यंदाचं दहीहंडी स्वरूप जे आहे ते एक वेगळं आणि एक मोठ्या स्वरूपातले दहीहंडी उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठाण्यामध्ये खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडी उत्सव जो सुरू केला होता, त्या दहीहंडी उत्सवाचं आकर्षण असायचं ते म्हणजे बाहेरून येणारे मानवी मनोरे, स्पेनहून येणारे स्पेनवरून, चीनमधून काही त्या ठिकाणचे खेळाडू या स्पर्धेमध्ये, या उत्सवात सहभागी व्हायचे. आवर्जून दहीहंडीसाठी ते भारतात या ठिकाणी पाचपाखाडीमधल्या दहीहंडीला हजेरी लावत होते आणि ते आपल्या स्टाईलने म्हणजे स्पेनच्या स्टाईलनं त्यांचे मानवी मनोरे रचले जायचे. एकावर एक असे हे मनोरे असायचे, जसे आपल्याकडे खाली सगळ्यात 7 किंवा 10चा थर असेल त्यावर मग कमी अशी संख्या वाढत जाते. आणि हे जे बाहेरून येणारे मानवी मनोरे असायचे हे एक थरानं चढत जायचे. आणि इतर देशांमध्ये याला क्रीडा प्रकारात याचा समावेश होता. पिरामिड म्हणून त्याची ओळख आहे. यंदा राज्यामध्ये या उत्सवाला आता एक प्रो दहीहंडी म्हणून ओळखलं जाणार आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा समावेश आता क्रीडामध्ये असणार आहे. पुढच्या काही काळानंतर दहीहंडी हा उत्सव जो आहे तो आपल्याला इतर स्पर्धांमध्ये म्हणजे अगदी ऑलिम्पिक म्हटलं तरी हरकत नाही, त्यामध्ये सुद्धा आपली गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळू शकतात. असं त्याचं स्वरूप आता करण्यात आलेलं आहे. विविध बक्षिसं जी आहेत किंवा गोविंदांचा जर मृत्यू झाल्यास तर त्यांच्या वारसाला 10 लाख रुपयांचं सहाय्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही डोळे, हात, पाय किंवा कोणती जखम झाली, अवयव निकामी झाल्यास त्याला 7.5 लाख रुपयाची मदत केली जाणार आहे. गंभीर इजा झाली तर 5 लाखांचं सहाय्य केलं जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेली आहे. त्यामुळे यंदाच्या गोविंदा उत्सवाकडे खूप मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात पाहिलं जात आहे. मात्र तरी देखील प्रत्येक गोविंदानं स्वतःची काळजी घ्यायची आहे. मानवी मनोरे रचताना कोणतीही दुखापत होणार नाही, अनुचित घटना घडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची. कारण 2 वर्ष हा उत्सव साजरा करता आला नाही, त्यामुळे यंदा या गोविंदा पथकामध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. हा मनोरा आपण पाहतोय दादर इथला आहे. दादरमध्ये गोविंदा पथकानं सलामी दिलेली आहे. सर्वप्रथम सगळे गोविंदा पथक येऊन या ठिकाणी सलामी देत असतात आणि त्यानंतर जे कोणतं पथक सगळ्यात उंच मनोरा रचला जातो त्यांना ही मानाची हंडी फोडण्याचा मान मिळत असतो. त्यामुळे दिवसभर
अनेक विभागातून विविध पथकं येऊन या ठिकाणी सलामी देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय. तर अनेक महिला सुद्धा आपल्याला गोविंदा महिला ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. गोपिका आपण देखील त्यांना म्हणू शकतो. रोजचे कॉलेज असतील, शाळा असेल किंवा नोकरी व्यवसाय असेल, हे सगळं बाजूला सारून आजचा दिवस हा या गोविंदा पथकांचा, या गोविंदांचा असतो. त्यासाठी गेले 1.5 ते 2 महिने त्यांची प्रॅक्टिस सुरू असते आणि ती प्रॅक्टिस झाल्यानंतर आजच्या दिवशी हे सगळे गोविंदा पथकं मानवी मनोरे रचण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आवर्जून उपस्थित असलेले पाहायला मिळतात. दादर, घाटकोपर, ठाणे या 3 ठिकाणची आपण दहीहंडी पाहतोय. महिला पथकानं दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे 5 थर रचून ही दहीहंडी फोडलेली आहे. उतरताना सुद्धा तितकीच काळजी घेऊन प्रत्येक गोविंदानं खाली उतरलं पाहिजे, जेणेकरून कोणतीही इजा होणार नाही. तर नुकतंच आपण पाहिलं पोलिसांचं पथक होतं, त्यांनी देखील गोविंदाच्या गाण्यावर, त्या तालावर ठेका धरलेला होता आणि हाच ठेका आपल्याला विविध ठिकाणी गोविंदा मंडळांमध्ये पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. कलाकारांची आवर्जून उपस्थिती या दहीहंडी उत्सवासाठी असते. जे कोणते सिनेमे असतील, मालिका असतील, रिलीज होणारे असतील, ते कलाकार या उत्सवामध्ये आवर्जून उपस्थिती लावत असतात. अनेकदा आपल्याला कलाकार सुद्धा या गोविंदा पथकांमध्ये त्यांचे मनोरे रचताना त्यामध्ये सामील झालेले आपण पाहिलेले आहेत. मग अगदी बॉलिवूडचे सेलिब्रिटी असू देत किंवा मराठी सिनेसृष्टीतले कलाकार असू देत. आजचा दिवस हा असतो फक्त आणि फक्त या गोविंदाचा. प्रत्येक पथकामधला गोविंदा हा एक वेगळाच स्टार म्हणूया, सेलिब्रिटी म्हणूया, त्याचा हा दिवस असतो आणि त्यासाठी विविध ठिकाणाहून, राज्यभरातून काही गोविंदा पथकं सुद्धा सहभागी होत असतात. तर ही दहीहंडी आपण पाहतोय ठाण्यातली मनसेची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही दहीहंडी आहे. ठाण्यातल्या मनसेच्या दहीहंडीला सुद्धा एक वेगळंच आकर्षण आहे, कारण भरघोस बक्षिसांनी या दहीहंडीला सुरुवात झालेली होती आणि त्यासाठी विविध ठिकाणातले, राज्यभरातले गोविंदा पथकं उपस्थित असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. गोविंदा पथकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे. तर दुसरी आहे दादरमध्ये दहीहंडी, ज्या ठिकाणी कलाकारांची आपल्याला उपस्थिती दिसतीये. गेली 2 वर्ष दहीहंडी उत्सव कोरोनामुळे साजरा करता आला नव्हता, त्यामुळे दहीहंडी पथकांसाठी आजचा हा उत्साहाचा दिवस आहे. कोणत्याही निर्बंधाविना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक राज्यातल्या इतरत्र भागांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा होताना दिसतोय. तर राज्यामध्ये सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे सुद्धा यंदाची दहीहंडी हा उत्सव एक वेगळाच ठरणार आहे, आनंददायी असणार आहे.
तर हे कलाकार आपण दादरमध्ये पाहतोय. तर दिव्यांग पथकानं सुद्धा मानवी मनोरा रचलेला होता. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान दादरमधल्या दहीहंडीच्या ठिकाणी या कलाकारांनी केलेला आहे. तर खरं तर विशेष कौतुक म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये साजरे केलेले सण उत्सव हे विविधतेने परंपरेनं नटलेले असतात आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हा दहीहंडी दहीकाला उत्सव. तर आता दादरमधल्या दृश्यानंतर दोन्ही दृश्य आपण ठाण्यातली पाहतो. एकीकडे ठाण्यातली मनसेची दहीहंडी तर दुसरीकडे ठाण्यातली टेंभी नाक्यावरची दहीहंडी. जसं गोविंदा पथकांचा उत्साह आहे तसाच राजकारणी नेते मंडळींचा सुद्धा आज उत्साह पाहायला मिळतोय. कारण राज्यात अनेक सत्ता संघर्ष आपण पाहिलेली आहेत गेल्या काही दिवसांपासून आणि त्यामुळे या उत्सवांमध्ये त्याची चुरस आपल्याला अधिकच पाहायला मिळतीये. तर ही आहे घाटकोपर मधली आता दहीहंडी. दादर नंतर घाटकोपरमध्ये सुद्धा गोविंदा पथकांचा उत्साह वाढलेला आहे. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात हा उत्सव साजरा केला जातोय. तर हा मानवी मनोरा आपण कोसळताना पाहिलेला आहे. महिलांचा मानवी मनोरा होता. महिला गोविंदा पथक हे होतं ज्यांनी खरं तर खूप चांगला प्रयत्न केलेला होता. मात्र तोल सांभाळणं, बॅलन्स करणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब या मनोरे रचताना ग्राह्य होते. आणि जर तो तोल कोणाचा ढासळला तर संपूर्ण मनोरा जो आहे तो पत्त्यासारखा कोसळताना आपल्याला दिसतो. त्यामुळे मानवी मनोरे रचताना प्रत्येक गोविंदानं खूप काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक दिवसाचा हा उत्सव असतो, हा उत्साह असतो. मात्र आयुष्यभरासाठी कोणती जखम होऊ नये याची मात्र काळजी प्रत्येक गोविंदानं घेतली पाहिजे. पुण्यात देखील यंदा दहीहंडीचा उत्साह आपल्याला ओसंडून वाहताना दिसलेला आहे. चौकामध्ये दहीहंडीच्या कमानी आपल्याला डॉल्बीच्या भिंती आणि स्टेज देखील तिथं पाहायला मिळाले. पुण्यात बाबू गेणू मंडळाची दहीहंडी सुद्धा सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र होतं. तर मनपा निवडणुकीच्या तोंडावर यंदा राजकीय दहीहंडीचे सर्वाधिक पेव फुटल्याचं बघायला मिळतंय. अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. तर ही आहे मनसेची दहीहंडी. ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केलेले आहेत. त्यामुळे ठाण्यात आता टेंभी नाका विरुद्ध मनसेची जी दहीहंडी आहे, एकनाथ शिंदे गट विरुद्ध मनसे दहीहंडी असं आता एक चुरस झालेली आहे. याआधी ठाण्यामध्ये राजकीय दहीहंड्या सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसची जितेंद्र आव्हाड यांची दहीहंडी अतिशय परिचित होती. या दहीहंडीचं स्वरूप जागतिक पातळीवर त्यांनी नेऊन ठेवलं होतं. स्पेन आणि इतरत्र देशातून सुद्धा या दहीहंडीत खरं तर गोविंदा पथकं जे आहेत तिथले जे खेळाडू जे आहेत राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरचे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू ते या दहीहंडीला सहभागी होत होते. त्यानंतर मनसेनं आपली दहीहंडी ठाण्यात सुरू केली. शिवसेनेची पारंपरिक दहीहंडी म्हणून ठाण्यातली ओळखली जाते. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली ती दहीहंडी होती. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांची सुद्धा दहीहंडी जी होती ती चर्चेचा विषय ठरलेली होती. कारण कोणत्या दहीहंडीला कोणतं संघ जो आहे गोविंदा पथक आहे तो बाजी मारणार, कोण विक्रम मोडणार याकडे चुरस असायची. भरघोस बक्षिसं लावली जायची. यंदा मात्र ही चुरस आहे ती म्हणजे टेंभी नाक्यावरची धर्मवीर आनंद दिघे यांची आता एकनाथ शिंदे गटाची दहीहंडी वर्सेस मनसेची दहीहंडी. विविध भागातून गोविंदा पथकं या ठिकाणी हजर झालेली आहेत. गेल्या 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्याचे आदेश सरकारकडून आलेले आहेत. त्यामुळे दहीहंडी हा केवळ उत्सव किंवा एक सण नसून महिला सुद्धा यंदा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी महिला उंच मनोरे रचताना आपल्याला दिसत आहेत.
तर ठाण्यातल्या नौपाडा इथल्या दहीहंडीची ही आपण दृश्य पाहतोय. लक्ष वेधणारी दृश्य आहेत. अतिशय आकर्षक पद्धतीनं मानवी मनोरे रचले जातात आणि दहीहंडी फोडण्याचा मान आपल्याला मिळेल याच आशेने प्रत्येक जण थरावर थर रचताना दिसत असतो. तर दादरमधली आयडियल इथली आपण दहीहंडी पाहतोय. या ठिकाणी सकाळपासूनच गोविंदा पथकानं तर हजेरी लावलेली आहे. त्यासोबतच अनेक मराठी कलाकार सुद्धा आवर्जून उपस्थित आपल्याला दिसलेले आहेत. बोल बजरंग बली की जय, गो गो गोविंदा, असे अनेक गोविंदाची जी गाणी आहेत ती आजच्या दिवशी आपल्याला विविध ठिकाणाहून ऐकायला मिळत आहेत. आणि आता ही दृश्य ठाण्यातल्या मनसेची आहेत. लक्ष वेधणारी ही खरं तर दृश्य आहेत, कारण गोविंदा पथक आता सज्ज झालेलं आहे थर लावण्यासाठी. ही एक प्रकारे त्यांची थर लावण्यापूर्वीची प्रार्थना असते. थेट दृश्य आपण पाहतोय. पुढच्या काही सेकंदामध्ये किंवा अवघ्या 1 मिनिटांमध्ये उंच मनोरा रचलेला आपल्याला दिसणार आहे. आणि तो रचण्यापूर्वी सगळे एकत्र येऊन एक प्रार्थना करतात, एक वचनबद्धता असते आणि त्यानंतर हे सगळेजण मनोरा रचण्यासाठी सज्ज होतात. तर ठाण्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही दहीहंडी आपण पाहतोय. गोविंदा पथक मानवी मनोरा रचण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तमाम गोविंदा प्रेमी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. अनेकांच्या हातात मोबाईल उंचावलेले दिसतात, कारण गेली 2 वर्ष हा उत्सव साजरा झालेला नाही आणि त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या डोळ्यामध्ये ही दृश्य कैद करावीत आणि म्हणून प्रत्येकजण या मनोरे रचताना या संपूर्ण गोविंदा पथकाकडे आपल्या नजरा खिळवून आहेत. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये हा गोविंदा पथक जे आहे ते मानवी मनोरा रचताना आपल्याला दिसणार आहे. मानवी मनोरा रचण्यास सुरुवात झालेली आहे. हा कोणा एका व्यक्तीचा खरं तर खेळ नसतो, हा उत्सव नसतो, तर एक टीम ज्याला म्हणतो, टीम वर्क जे म्हटलं जातं ते आपल्याला या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळतं. जर तुमचे टीमवर्क तितकंच पक्कं असेल, योग्य असेल, तर तो मनोरा अधिकाधिक उंच रचला जाऊ शकतो आणि यासाठी प्रत्येकाचं योगदान हे अतिशय मोलाचं असतं. हे जे पथक कुठला एरिया आहे यांचा? तर ठाण्यामधल्या मनसेच्या दहीहंडीमध्ये आता जय हनुमान गोविंदा पथक मानवी मनोरा रचताना दिसते आपल्याला. थर लावण्यास सुरुवात झालेली आहे. 4था थर त्यांचा लावून झालेला आहे. खरं तर हा असा उत्सव आहे ज्यामध्ये जात, वर्ण, वय कोणतेच भेदभाव पाहायला मिळत नाही. एक समानता या संपूर्ण उत्सवात पाहायला मिळते. विविध वयोगटामधले तरुण असतील, ज्येष्ठ असतील सहभागी झालेले असतात. अगदी बाल गोपाळ सुद्धा या उत्सवात सहभागी झालेले असतात आणि अगदी खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत सगळ्यांची ऊर्जा, एनर्जी ही तशीच असते.
चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़े 6 थर लावून झालेले आहेत. सगळ्यांच्या नजरा खरं तर या मानवी मनोऱ्याकडे, या गोविंदा पथकाकडे लागलेल्या आहेत. जय हनुमान गोविंदा पथक आहे. डोळ्यांना बघताना अतिशय सहजतेनं वाटते की सरसर जसं काही कोणी शिडी चढते आणि त्या पद्धतीनं एकमेकांवर एक चढत थर लावले जात आहेत. 9 थर लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामी सुद्धा या 9व्या थरानं दिलेली आहे, त्यामुळे कदाचित आणखी एक संधी त्यांना दिली जाऊ शकते, कारण 9 थरांचा विक्रम आहे तो आज कोणी मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि अतिशय सुंदरतेनं हे मानवी मनोरे या जय हनुमान पथकानं रचलेले होते. बाल गोपाळ आपण पाहतोय, त्याला देखील एक सुरक्षा म्हणून त्याला बांधण्यात आलेला आहे दोरीनं. एक उत्साह या बालगोपाळाचा या संपूर्ण जय हनुमान गोविंदा पथकामध्ये पाहायला मिळतोय. 9 थर लावून त्यांनी सलामी दिलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा एक संधी त्यांना मिळू शकते. 9 थराच्या वर ते जाऊन 9 थरांचा एक विक्रम जो केलेला आहे या आधीच्या गोविंदा पथकानं तो मोडला जातोय का? मात्र आत्ता जो आहे तो एक उत्साह दहीहंडीचा ठाण्यात पाहायला मिळतोय. प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या सोबत आपण जर आता व्यासपीठावरती पाहायला गेलं तर राज सुर्व्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. राज, खरं तर उशिरापर्यंत चालणारी दहीहंडी म्हणून ओळखलं जातं. अनेक बक्षिसं जी आहेत ती या दहीहंडीच्या माध्यमातून दिली जातात. कशा पद्धतीचा उत्साह आहे? तुम्ही बघत असाल की 3 वर्ष ही कोरोनामध्ये गेलेली आहेत आणि 3 वर्षामध्ये कुठेतरी तरुणांचं सर्व खच्चीकरण झालेलं होतं या सगळ्या निर्बंधांमुळे. आणि जसं आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तसं तातडीने 10 दिवसाच्या आत शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला की निर्बंध मुक्त हिंदू सण, आणि त्याच्यामुळे जो आमच्या सर्व तरुणांमध्ये जो प्रोत्साहन आणि जो उत्साह वाढलेला आहे तो आपण इकडे बघतच असाल की कशा पद्धतीने सगळीकडे तरुण अतिशय जोशाने आणि जोमाने उत्साह साजरा करत आहेत दहीहंडीचा. तूही एक क्रीडाप्रेमी आहेस, खरं तर 5% आरक्षण गोविंदांना दिलेलं आहे, त्याकडे कसं बघतोय आणि या ठिकाणी काय सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही काळजी घेतलेली आहे? गोविंदा पथक तुम्ही बघत असाल तर सर्वसामान्य घरातली मुलं असतात आणि अतिशय उत्कृष्ट निर्णय हा आमच्या शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्हाला भरपूर अभिमान आहे, कारण की सर्व तरुण मुलं कुठेतरी या दहीहंडी पथकांना एक वाव मिळालेला आहे. आज सरकारी नोकरी या सर्वसामान्य घरातल्या मुलांना मिळणार आहे या ठिकाणी. आणि त्याच प्रकारे शिंदे साहेबांनी तरुणांना वाऱ्यावर सोडलेलं नाहीये, त्यांना सर्वांना संरक्षण विमा देखील शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलेलं आहे की या दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर सर्व तरुण म्हणजे कुणाला दुखापत देखील झाली तरी त्यासाठी तातडीने गव्हर्नमेंट शासकीय निधी त्या परिवाराला देण्यात येणार आहे. हे आपण सर्व बघत असाल की कशा पद्धतीने मराठी संस्कृती जतन करण्याचं, हिंदू संस्कृती जतन करण्याचं काम हे सरकार करत आहे. कशा पद्धतीनं आता थोड्याच वेळात या ठिकाणी उत्सवाला सुरुवात होईल, या ठिकाणी कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे, दिवसभरात कोण कोण येणार आहे, काय एकंदरीत माहिती आहे? अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व प्रोटोकॉल्स नियम पाळूनच हे आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. येथे कुठल्याच प्रकारचं नियमावली भंग करण्यात येणार नाही आहे. आपण बघत असाल की आता सर्व गोविंदा पथक हे इकडे जमा होत आहेत आणि सलामी देण्यासाठी सुरुवात करतील. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधली सर्वात मोठी दहीहंडी आपण घेत आहोत. इथे सलामी दिल्या दिल्या आपण रोख पारितोषिक या तरुणांना देऊन त्यांचा उत्साह आणि या आपल्या दहीहंडीच्या प्रती प्रेम जे आहे ते आपण वाढवण्याचं काम करत आहोत.
नक्कीच उपनगरातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळखली जाते आणि आता आपण जर या दहीहंडीच्या ठिकाणी पाहायला गेलं तर गोविंदा पथकं जी आहेत ती येऊ लागलेली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. आणि आता आपण जर पाहायला गेलं तर तयारी जी आहे ही पूर्ण झालेली आहे. जय जवान पथक सुद्धा जे आहे गोविंदा पथक हे सुद्धा या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता गर्दी सुद्धा जी आहे ही गोविंदा पथकांची जमू लागलेली आहे. आणि मुंबई उपनगरातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून मागाठाणे दहीहंडी ही प्रसिद्ध आहे. खरं तर तारामती चॅरिटेबल फाउंडेशनकडनं ही दहीहंडी आयोजित केली जाते. आणि आता गोविंदा पथकं जी आहेत ती या ठिकाणी येऊ लागलेली आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी या उत्सवाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. तर आपण पाहिलं बोरिवलीमध्ये सुद्धा दहीहंडी उत्सवाला सुरुवात होती. तर एकीकडे ठाण्यामध्ये सुद्धा शिवसाई गोविंदा पथकानं नुकताच मनसेच्या दहीहंडीमध्ये 9 थर लावून मानवी मनोरा जो आहे तो रचलेला आहे आणि सलामी दिलेली आहे. त्यामुळे आता दहीहंडीचा उत्सव जो आहे जसा जसा दिवस पुढे सरकत चाललाय तसतसा गोविंदा पथकांची संख्या वाढत चाललेली आहे. गोविंदा पथकांची उपस्थिती वाढते आणि उत्साह सुद्धा तितक्याच दुपटीनं वाढताना दिसतोय. 9 थर लावून या सगळ्या गोविंदा पथकानं एक जल्लोष साजरा केलेला आहे. 2 वर्षापासून हे गोविंदा प्रेमी दहीहंडीच्या उत्सवासाठी प्रतीक्षेत होते. अखेर 2 वर्षानंतर कोविडच्या निर्बंधानंतर दहीहंडी उत्सव हा साजरा करण्यात येतोय आणि या उत्सवाचं स्वरूप जे आहे ते आता एक याला खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक अपेक्षा सुद्धा या उत्सवाकडनं वाढलेल्या आहेत. 9 थरांचा विक्रम झालेला आहे आधीच आणि त्यामुळे आता 9 थराच्या वर कोणी जाते का हे देखील सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी आहे. मात्र काही वेळापूर्वीच ठाण्यातल्या मनसेच्या दहीहंडीमध्ये शिवसाई गोविंदा पथकानं 9 थरांचा मानवी मनोरा रचत सलामी दिलेली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातल्या टेंभी नाक्याची दृश्य पाहतोय. पावसाची तर हजेरी आहेच, त्याचबरोबर गोविंदा पथकांना अजून जोमानं थर लावण्याचा एक उत्साह मिळावा, ऊर्जा मिळावी म्हणून पाण्याचे फवारे सुद्धा उडवले जात आहेत. ठाण्यातली टेंभी नाक्यावरची पारंपरिक दहीहंडी म्हणून त्याची ओळख आहे आणि हा सणच मुळात महाराष्ट्रातला पारंपरिक सण आहे. त्याची पारंपरिकता तशीच जोपासली जावी यासाठी अनेक गोविंदा पथकं जी आहेत ते गेले 1.5 ते 2 महिने सराव करत असतात आणि त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशी गोपाळकालेच्या दिवशी मानवी मनोरा रचला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. विविध प्रकारच्या हंड्या बांधल्या जातात, त्यांना विविध बक्षिसं असतात. काही महिलांसाठी एक हंडी असते तर काही ठिकाणी जो विक्रम रचेल त्याच्यासाठी वेगळी हंडी असते. मानाच्या काही दहीहंडी असतात त्या काही पथकांना फोडण्याचा मान दिला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या दहीहंडींचं हे वेगवेगळं आकर्षण असतं आणि ते तसंच टिकून राहिलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून. कारण महाराष्ट्राची ही परंपरा तशीच्या तशी गोविंदा पथकं जोपासताना आपल्याला पाहायला मिळतात. तर सगळ्या या यंदाच्या गोविंदा उत्सवामध्ये या दहीहंडी उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत अशा सूचना राज्य सरकारनं दिलेल्या आहेत. त्याचबरोबर विमा जो आहे गोविंदा पथकांसाठी तो देखील शासनातर्फे काढण्यात आलेला आहे. कोरोनानंतर यावर्षी सगळीकडे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही दादरमधली दहीहंडी पाहतोय आपण. दादरमधली दहीहंडी आहे. कलाकारांनं ही दहीहंडी फोडलेली आहे. कलाकार सुद्धा आवर्जून उपस्थित असतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी हंडी आयोजित केली जाते. तर कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ही दहीहंडी एक फोडलेली आहे. दहीहंडी फोडण्याचा मान या कलाकारांना सुद्धा देण्यात आलेला आहे. आपल्या सिनेमाचं किंवा मालिकेच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार उपस्थित असतात. विविध गोविंदा मंडळामध्ये ते हजेरी लावत असतात. त्यापैकीच एक म्हणजे दादरमधलं आयडियल इथलं दहीहंडी मंडळ जे आहे या ठिकाणी कलाकारांनी सुद्धा उपस्थिती लावलेली आहे.
तर आता ही दोन दृश्य पाहतोय. एकीकडे दादरमध्ये दहीहंडी फोडण्याचा मान कलाकारांना मिळालेला आहे. अनेक मराठी कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये शिवसाई गोविंदा पथकानं 9 थरांचा मनोरा रचत सलामी दिलेली आहे. सलामी दिल्यानंतरचा हा उत्साह आपण ठाण्यातल्या या गोविंदा पथकांचा पाहतोय. विविध थर रचले जाऊन सलामी दिली जाते. 9 थरांचा विक्रम यादी झालेला आहे आणि पुन्हा एकदा शिवसाई थरानं ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडीमध्ये 9 थर लावलेले आहेत आणि हे 9 थर इतक्या सुंदरतेनं खरं तर या गोविंदा पथकानं लावले. सगळ्यांच्या नजरा या गोविंदाकडे लागलेल्या होत्या. आजच्या दिवसाचा हिरो ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे या गोविंदा पथकातले हे सगळे गोविंदा असतात. तर आपण पाहिलं दहीहंडीच्या ठिकाणी एकतर गोविंदा पथकं, त्यांनी रचलेले मनोरे, त्याचबरोबर विविध तालावर थिरकणारे हे गोविंदा, ही सगळी पथकं पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक रंगभूषेमध्ये, वेशभूषेमध्ये गोविंदा इथं बालगोपाळ सुद्धा सहभागी झालेले असतात आणि ही सगळी दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आज दिवसभर पाहणार आहात आणि या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहात. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तिथंच थांबणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.